कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार. नमस्कार. बोला. माझं नाव ज्योती सुशीला साहेबराव पोले, हे वडिलांकडलं नाव आहे आणि मिस्टरांकडलं नाव आहे ज्योती किरण हाके. मिस्टर डॉक्टर आहेत, सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आय स्पेशलिस्ट आहेत आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आहे. काय गंमत आहे बघा, मिस्टर लोकांचे डोळे तपासतात, हो की नाही, आणि तुम्ही डोळ्यांनी दर्दावता. पोलीस म्हटल्यानंतर डोळ्यात धाक लागतो. आणि मुलगी पण डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. नमस्कार. बोला. माझ्या माहेरचं नाव भारती सोनू कामते. लग्नानंतरचं नाव चेंज केलं यांनी. का हो? केलं, त्यांना वाटलं. बरं, ठीक आहे. काय नाव आहे? लग्नानंतर नाव वैशाली शशिकांत थोरात. माझं माहेर मंचर आहे आणि सासर नारंगाव मांजरवाडी. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 20 वर्ष कंप्लीट झालंय मे महिन्यात. 20 वर्षात त्यांना कधी विचारलं का की तुम्ही वैशाली हेच नाव का ठेवलं? सासऱ्यांचा हट्ट होता की आपण आपल्याला, त्यांना मुलगी नाही म्हणजे, मग त्यांची इच्छा होती की माझ्या सुनेचं नाव मी चेंज करावं. नमस्ते सर, माझं नाव शिल्पा सचिन रावते, हे सासरकडचं आहे. माहेरकडचं शिल्पा विठ्ठल यादव असं आहे आणि माझं माहेर नारायणगाव आहे, सासर जुन्नर आहे आणि मी पण ब्युटिशियन आहे. 13 वर्ष झालं या फील्डमध्ये. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न लव्ह मॅरेज आहे. कसं? मेकअप करता करता? नाही, मग कॉलेजला. कॉलेजला? कुठलं कॉलेज? कॉलेज नारायणगाव जुन्नर. हां, तिकडे. मग काय झालं नारायणगावला? कसं, सुरुवात कशी झाली? सर, मी कॉलेजला जायची तेव्हा हे तिकडे कन्स्ट्रक्शनच्या सिव्हिल इंजिनियर आहेत. हे कन्स्ट्रक्शन, तिथे कन्स्ट्रक्शन चालू असताना तिथे साईटवर असायचे. मग ते ओळख होती आजूबाजू. कशी ओळख झाली पण तुमची? ते साईटवर होते ना, तुम्ही साईटने जायचं ना. ओळख कशी झाली तुमची? ओळख, आमच्या शेजारी काकू राहायचे तिथे, तर त्यांच्याकडे हे मेससाठी यायचे. अच्छा, जेवायला यायचे. मग तुमच्याकडे तेव्हा फक्त अशी ओळख होती फक्त. मग त्यांना जेवणाचा विषय सोडवायचा होता थोडक्यात, हो ना? असू शकतं. मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हो, त्यांनी केलं. मग तुम्ही काय वाट बघत होता? त्यांनीच करायची वाट पाहत होते. चला, किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. 17. तुमचं लग्न कसं झालं? आमचं लव्ह मॅरेजच झालं. कुठे ते? धुळ्यातच. तुम्हाला सिनियर होता. सिनियर होता? 2 कॉलेज आली. मग सिनियर होता तर काय झालं? मग काय रे, माझं पण PG झालेलं तेव्हा, बघतच होते. मग जस्ट सुचवलं. पहिले 3 महिने सगळ्यांनी नकार चाललेला, मग बाबा नंतर हो म्हटले. पण आधी तुम्ही ठरवलं होतं ना? ठरवलं होतं. मग घरी नकार बिकार आला, हो ना? आणि मग होकार झाला आणि मग तुम्ही पुण्यात आला, हो ना? आपलं कसं काय? आमचं अरेंज मॅरेजच आहे. स्थळ आलं होतं, म्हणजे बहिणीचं आधी झालं, माझ्या चुलत बहिणीचं, आणि तिच्या थ्रू म्हणजे तिचे पाहुणे येते, मग तिकडून स्थळ आलं. ते एअरफोर्समध्ये आहेत ना? ते एअरफोर्समध्ये. त्यांच्या वडिलांनी अल्बम बघितला, म्हणजे घरी जातात ना, असं दाखवतात लग्नाचा अल्बम वगैरे. त्यावेळेला त्या अल्बममध्ये मग दिसले मी, की त्यांना वाटलं की आहे बाबा, माझ्या मुलासाठी आहे, आपण मागणी घालूया. त्यांनी आधी बघितलं आणि मग मुलाकडून. पण मिलिटरीतला किंवा एअरफोर्स मधला मुलगा जेव्हा स्थळ म्हणून आलं, काय मनात काय भावना होती? आधी ॲक्च्युली आमची फॅमिली बिझनेस फॅमिली आहे आणि स्थळ जेव्हा आलं एअरफोर्समधलं, ते अजून म्हणजे फौजबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि जेव्हा मुलाचे फोटो बघितले किंवा असताना त्यांची लाईफ बघितली, त्यानंतर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पण कसं आहे, स्वभाव कसा आहे त्यांचा? जसा मिलिटरी लोकांचा असतो, कडक. म्हणजे जरा सांगा ना आम्हाला, कळू दे ना. आहे, कडक आहेत, म्हणजे स्ट्रिक्ट, ॲक्युरेट. हां, म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदीच ॲक्युरेट लागतात त्यांना. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज. कसं ते? आत्याकडून आलं. आत्याकडून काय आलं? माझी आत्या मासुळकरमध्ये राहते, पिंपरीमध्ये. तर तिने सुचवलं. माझे मिस्टर पिंपरीतच राहतात, मासुळकर कॉलनीमध्ये. तर तिचे नातेवाईक निघाले चाकणमध्ये, तर त्यांच्या थ्रू झालं आमचं. तर मग माहेरीच आले ते बघायला सगळे. किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18. त्यांचा स्वभाव कसा आहे? शांत. अच्छा, तुमच्या बाबतीत मिस्टरांचा स्वभाव शांत आहे, हो. तुम्ही शांत नाही? नाही, मी शांत नाहीये. मला नाही. बडबड करायला लागतं. मला बडबड करायला आवडते. आवडते? हो, घरात सगळे शांत आहेत. मी बडबडी आहे पण शांत. शांत. आपण? मीच बडबडी आहे. ओके. आपल्याकडे? बडबडी. ते तर सांगितलं. आमच्याकडे दोन्ही पण आहे. काय म्हणजे? हे दोघंही बडबड करतात. काय भेंड्या खेळत असतात? तसं पण सांगतात. ते शांत आहेत सर. का शांत झाले? ते आधीपासून शांत आहेत. कधीपासून? मी भेटल्याच्या आधीपासूनच असतील. आणि बरं, तुमचं जर प्रेम होतं, घरी कळल्यावर काय झालं? सर 3 महिन्याचंच प्रेम होतं, लगेच लग्न झालं. 3 महिन्याचंच प्रेम?
म्हणजे तुमचं किती महिन्याचं? आमचं जास्त नाही. किती? 7-8 वर्षाचं relation. बघा नाही आमचं 3च महिन्यातच झालेलं आहे. कसे मैत्री सुरू झाली? ॲक्च्युली मी सांगेल, कारण आम्ही एकाच ब्युटिशियन लाईनमध्ये जास्त कनेक्टेड आहे. आम्हाला मेकअप वगैरे असं करायला आवडतं. मुळातच आमचं करिअर पण त्यातच आहे. तर मग एकदा सेमिनारमध्ये आम्ही जस्ट कोर्स असे छोटे छोटे असं करत असतो नेहमी ना, तर सहज ह्या सगळ्या आल्या होत्या. मग आम्हाला एक टेबल भेटलेलं बसायला. एका टेबलवरच्यात आम्ही मैत्रिणी त्यावेळेस बसल्या, जस्ट बॉन्डिंग झालं. 1 डेलाच बॉन्डिंग झालं. हो का? म्हणजे एका टेबलावरती बसून निमित्त झालं आणि तुमची मैत्री सुरू झाली. मैत्री झाली. 4 दिवस एकही टेबल वेगळा नाही झाला. वेगळा नाही. मग त्यानंतर आमचा ग्रुप रेडी झाला. मग आम्ही सोडलंच नाही. ठरवलं की लाईफ टाईम आपण. पण मग आता इतके दिवस जे काही तुमच्या 5 वर्ष झाली मैत्रीला, त्याच्यात अबोला वगैरे पण होत असेल ना आता? हा, थोडाफार. कोणात? थोडी बॉसगिरी तुमच्याकडे आहे? हो, हिच्याकडे. हो का? मग आता पोलीस प्रोफेशनच ते आहे ना, प्रोफेशनच ते असल्यामुळं थोडंसं ऐकायला होतं. पाहिजे. असं असतं? हा, मग कुठे बाहेर गेलं ना, मग तिचं असतं की नाही तुम्ही असं करा तसं करा. थोडं नाही ऐकलं की मग थोडं नाराज होते. पण तुमचा ग्रुप पण असेल ना तो? हो हो. मग त्याच्यातून डिलीट होणं, बाहेर पडणं ग्रुपमधून, असं कोणी केलंय? म्हणजे असं नाही होत, म्यूट होतात. म्हणजे Mute. रिप्लाय नाही द्यायचा. म्हणजे काही येऊ दे, आपण रिप्लाय नाही द्यायचा. म्हणजे कळतंय की ही नाराज आहे. म्हणजे रिप्लाय नाही आला की लक्षात येते ना की का असं रिप्लाय. कोण कोण म्यूट झालंय? मोस्टली मी पण होते मध्ये मध्ये. 2. ही बिझी असते मी त्यामुळे बिझी असते. माझं बाळ लहान आहे, 16 बाळ आहे. महिन्याचं. म्हणून तुम्ही म्यूट असता. म्हणजे कधी कधी वाचून पण मला रिप्लाय करायला पण काय होत नाही. रोजच का? फ्रिक्वेंटली. समजा 6 जणींना एका टेबलावर बसवलं डिस्कशनसाठी, आणि 6 जणींमधून एकीने स्वभाव बदलायला पाहिजे असं एक नाव जाहीर करायचं झालं, तर सगळ्या मिळून कोणाचं नाव जाहीर करा? ज्योती. 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 म्हणजे चित्रपटच काढला पाहिजे, हो की नाही? ज्योती बने ज्वाला. काय हो, का असं सगळे म्हणतायत? एवढं काय आहे? थोडं डिपार्टमेंटचं थोडं पण डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट मध्ये असायला तरी पण पाहिजे. ते थोडं होतच. होतच. कळलं आम्हाला मिस्टर का शांत असतात. पण काय करणार, मैत्रीण आहे ना, मग आम्ही पण घेतो तिला सांभाळून. हो. हो, घेतो. तरी आम्ही तिला असं बोलत नाही की तू आमच्या तो एक स्वभाव सोडला हा, की बाकी खूप छान आहे. ती नसलं की करमतही नाही. हो का? ते आपल्याला बोलावं कोणी नसतं ना आमच्यावर करायला. बरं, मला सांगा, इतकं आज सगळ्या जणी मिळून तुमच्याबद्दल बोलतायत, बरोबर? न बोलता बरंच बोलतायत. तुम्हाला काय वाटतं, स्वतःच्या स्वभावात बदल केला पाहिजे? हो, पण त्यांना मी तशी आवडणार पण नाही जर मी बदल केला तर. एक्झॅक्टली. कोणीतरी कान धरायला पाहिजे असतं. एक मैत्रीण अशी पाहिजे ना असावी. कोणीतरी म्हणजे खोडकर तिचं असं. असतं. ते नाही राहू शकणार त्या, म्हणजे मी पण तेवढंच करा. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना विचारूया. हो सर. काय हो सर? असली पाहिजे ना तशीच, ती तशीच असली पाहिजे. बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला काही सल्ला देतात? स्वभावात अमुक एक बदल करा किंवा करू नका असं? मला तुम्हाला काय देतात? देतात ना. काय मला शांत राहा ना थोडं. असं म्हणतात? मला काही नाही बोलत राहा. मला मुलगा आणि हसबंड दोन्ही बोलतात शांत राहा. खूप दोघे? बोलतेस. दोघे पण बोलतात. शॉर्ट टेम्पर आहे खूप. तो म्हणतो राग आवर घाला रागावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.